ओढ तुझ्या प्रेमाचे भाग 8. गावी गेल्यावर दोघांचे खूप लाड पुरवले जातात. वेदू तर स्वतःचा आणि मनवाच्या घरी हक्काने लाड पुरवून घेत असते. मनीषा तर मनवाचे वाटेल ते लाड करत असते. मधुकरराव आणि मनीषा खूप खुश असतात. वेदू तर रोज चैतन्यसोबत बोलणं होतच असते. दोन्ही मैत्रिणी सुट्टींचा आनंद लुटत असतात. मनवा पण आता स्वतः रोहितला फोन करत असते. यश आणि पायलला ओटी भरण्याच्या कार्यक्रमांसाठी मनवा 8 दिवस आधी बोलून घेतलेले होते. यश आणि पायल पण सर्वांसोबत मनवाचे लाड करत असतात, कारण यावेळेस तिचे बालपण एन्जॉय करत असते. मनीषा पायलला तर एका फुलांसारखे जपत असते. तिला जे हवे ते न बोलता खाऊ घालत असते. मनवा एक वेळेस अशीच बसलेली असते. मनीषा म्हणाली, चल बेटा जेवायला. मनवा म्हणाली, नाही मला नाही जेवायचे. यश म्हणाला, काय झाले बेटा, भूक नाही लागली का? मनवा म्हणाली, भूक तर खूप लागलेली आहे. पायल म्हणाली, भूक लागली आहे तर नाही का म्हणत आहेस? मधुकरराव म्हणाले, आण ग, माझ्या बाळाला मीच भरवते आज. मनवा म्हणाले, आज मला तुमच्या हाताने नाही जेवायचे. पायल म्हणाले, मग मी खाऊ घालू का तुला? मनवा नकारात्मक मान हलवते. यश म्हणाला, मला माहीत आहे तिला माझ्या हातानेच खायचे आहे, जसं लहानपणी खायची, हो ना? मनवा पुन्हा नकारात्मक मान हलवते. मधुकरराव म्हणाले, मग कोणाच्या हाताने खायचं मनवा तुला? मनवा मनीषाकडे बोट करून दाखवत असते. मनीषाला तर कळतच नाही. मनवा म्हणाले, आई मला तुझ्या हाताने खाऊ घालशील का ग? मनवाच्या डोळ्यातून पाणी येते. मनीषाला तर तिच्या कानांवर विश्वास बसत नाही आणि तिच्या डोळ्यांनी त्यांचे काम सुरू केले असतात. मधुकरराव म्हणाले, त्यांचे डोळे पुसत, अगं मनीषा, तुझ्या लेकीला भूक लागलेली आहे, जा आणि जेवायला. मनीषा म्हणाली डोळे पुसत, तुला खरंच माझ्या हाताने जेवायचे आहे का बेटा? मनवा म्हणाली, हो आई. मनीषा म्हणाले मनवाचे डोळे पुसत, बघा हो, माझ्या लेकीला माझ्या हाताने जेवण करायचे आहे. तिने मला आई म्हणून हाक मारली. पायल जाऊन जेवणाचं ताट घेऊन मनीषा समोर पकडते. पायल म्हणाले, घ्या ना आई, तुम्ही हक्काने खाऊ घाला आज मनवाला. मनीषा ताट घेऊन मनवाला घास भरवते, पण खऱ्या अर्थाने आज मनवावर हक्काने तिचे प्रेम व्यक्त करत असते. हे सर्व बघून यशचे पण डोळे भरून आलेले असतात. पायल यशकडे जाऊन यशचे डोळे पुसते. यश पायलला एका हाताने मिठी मारते. यश म्हणाला, आज मी खूपच खुश आहे पायल. मनीषा यश आणि पायलला तिच्या जवळ बोलावते आणि मनीषा दोघांना पण तिच्या हाताने भरवत असते. मनीषा तिघांना खाऊ घालत असते. तेवढ्यातच तिथे वेदू पण येते. वेदू म्हणाले, ए काकू, मला पण भूक लागली आहे, मला पण खाऊ घाल ना. मनीषा म्हणाली, ए ग माझी चिमणे. मला वेदू आधीपासून समजावत होती की मनवा मला नक्की आई म्हणणार. घे तू पण, आणि तिला पण घास भरवते. यश म्हणाला, बस झाले, भरव तुझ्या चिमणीचं पोट. वेदू म्हणाले, नाही हा भाई, ही चिमणी खूप खाद्दाळ आहे, तू वहिनीला सांग खाऊ घालायला. आणि हसतो. मनवा म्हणाली, पण ही चिमणी लवकरच उडून जाणार आहे. वेदू म्हणाली, मनवाला डोळे मोठे करून बघते आणि हळूच मनवाच्या कानात, तुला माझा मर्डर करायचा तर कर, पण असं काका काकूंसमोर बोलू नकोस ना ग, केविलवाना चेहरा करत म्हणाली. यश म्हणाला, नाही ग, उलट तूच आमचा मर्डर करशील पायलच्या ओटी भरण्याच्या कार्यक्रमानंतर. वेदू म्हणाली, म्हणजे मला काही कळालं नाही. पायल म्हणाली, सरप्राईज आहे बेटा तुझ्यासाठी. आता आली चिमणी जाळ्यात. तसे सर्वजण हसायला लागतात. यश म्हणाला, चला 2 दिवसांनी कार्यक्रम आहे, तर मला मदत करा. वेदू आणि मनवा मॅडम. मधुकरराव, सर्वांनी काम वाटून घेऊ म्हणजे बरं पडेल. वेदू म्हणाले, ए भाई, पण आम्ही असं फुकटात काम नाही करणार, तू आधी पार्टी दे. यश म्हणाला हात जोडून, देईल पण काम झाल्यावरच. तुझा काय भरोसा, तू पार्टी घेऊन काम नाही केलेस तर? वेदू जीभ चावत दाखवून तोंड वाकडं करून यशला चिडवत होती. ओटी भरायचा कार्यक्रम दुपारी 4 वाजता असतो. सकाळी अरुण, रंजना, रोहित, चैतन्याचे पप्पा येतात. मामा, मामी, आत्या सर्व येतात. घरात खूप गडबड चालू असते. वेदू पण खूप खुश असते चैतन्य येणार म्हणून. ती पण सकाळचीच मनवाच्या घरी येते, पण समोर चैतन्याच्या पप्पांना बघून शॉक होते. चैतन्य म्हणाला, वेदूला असं बघून कसं वाटेल? सरप्राईज. वेदू म्हणाली, आधी तर सांगायचे ना की पप्पा पण येणार आहे म्हणून. चैतन्याचे पप्पा म्हणाले, तू नाही आली ना भेटायला, म्हणून मी चालो माझ्या लेकीला भेटायला.
वेदू लाजून निघून जाते. चैतन्य, रोहित, यश संध्याकाळसाठी पाहुण्यांच्या व्यवस्था आणि जेवणांचं बघत असतात. वेदू आणि मनवा झोपाडा सजवत असतात. रंजना, मनीषा मामी किचनमध्ये दुपारच्या जेवणात बघत असतात. अरुण, मधुकरराव आणि चैतन्याचे पप्पा गप्पा करत बसलेले असतात. वेदू म्हणाली, मनवा, अगं चैतन्याचे पप्पा कसे काय आले ग? मनवा म्हणाली थोडं गोंधळून, अगं ते अरुण पप्पांचे चांगले फ्रेंड आहे म्हणून आले असतील. वेदू अजून काही तेच. मनवा म्हणाली, सजव ग पटकन, मग जेवण करून तयारी पण करायची आहे आपल्याला. रोहित चोरून चोरून मनवाकडे बघत असतो. चैतन्य त्याला असं बघून रोहितच्या खांद्यांवर हात ठेवून चैतन्य म्हणाला, जा ना, सांग तिला तुझ्या मनातले. रोहित म्हणाला, नाही रे, आता नाही. तिच्या मनात काय चालू आहे ते तरी कळू दे ना. चैतन्य म्हणाला, तू नको विचार करू, मी विचारतो. तू काहीही बोलणार नाही. माझ्याबरोबर तुझं पण लग्न करून घेऊ आपण. रोहित म्हणाला, मनवा, प्रेम या गोष्टींपासून दूर पडते ना रे, म्हणून थोडा जीव घाबरतोय. चैतन्य म्हणाला, तू काही बोलणार नाही, मीच जातो. आणि जायला लागतं तर रोहित त्यांचा हात पकडून त्याला मागे ओढतो. पण चैतन्य मुद्दाम त्याला चिडवण्यासाठी तिथून पळवण्याचा प्रयत्न करत असतो. चैतन्य त्याला दोन्ही हाताने पकडून घेतो. त्याची ही मस्ती बघून मनवा आणि वेदू जोरात हसायला लागतात. मधुकरराव म्हणाले, मंगेश, कसं वाटलं इथं येऊन? चैतन्याचे पप्पा म्हणाले, खूप छान. मग मी आज येथे एक खास निमित्ताने येथे आलो आहोत. मधुकरराव आणि अरुण म्हणाले, म्हणजे? चैतन्याचे पप्पा, आमची मुलगी तुमच्याकडे आली, आता तुमची मुलगी आम्हाला पण द्या. मधुकरराव म्हणाले, आम्हाला कळलं नाही. अरुण, जे असेल ते स्पष्ट बोला. चैतन्याचे पप्पा म्हणाले, मला वेदूचा हात मागायचा आहे चैतन्यासाठी. मधुकरराव म्हणाले, पण यात मी काय सांगू? तुम्ही तिच्या आई वडिलांसोबत बोला. पण मी आनंदी आहे हे ऐकून. चैतन्याचे पप्पा म्हणाले, म्हणून तुम्हाला आधी सांगितले. तुम्ही मला मदत कराल ना? अरुण म्हणाले, हो नक्कीच ना, पण शेवटचा निर्णय त्यांना घेऊ द्या ना. चैतन्याचे पप्पा म्हणाले, हो, मला पण तेच हवे आहे. त्यांनी सर्व आनंदाने स्वीकारावे. मधुकरराव म्हणाले, पण आधी वेदूसोबत बोलून घेऊया ना. चैतन्याचे पप्पा म्हणाले, ते दोघे आधीच एकमेकांना पसंत करतात, म्हणून तर मी येथे आलो आहो ना. मधुकरराव म्हणाले, मग उद्या जाऊया आपण त्यांच्याकडे. अरुण मनातच बोलतो, मी पण एक दिवस तुमच्या मनवाचा माझी मुलगी बनवून कायमची आमच्या घरी घेऊन जाईल. रोहितसाठी पायल मस्तपैकी तयारी करते. हिरव्या रंगाची ऑरेंज बॉर्डर पैठणी घालते. त्यावर फुलांचे दागिने, त्यात तिचे रूप एकदम देखणे दिसत असते. पायल आणि यश खूप खुश असतात. आता काही दिवसांनी नवीन पाहुणा त्यांच्या जीवनात येणार असते. मनवा आणि वेदू पण छान तयारी करून खाली येतात. चैतन्य वेदूकडे बघून हाताने छान दिसते म्हणून सांगत असतो. कार्यक्रम सुरू करण्याच्या वेळी मनवाला मनीषाचा आवाज देतो. मनवा म्हणाले, आई चल ग, ओटी भर ग वहिनींची. सर्वजण मनवाच्या बोलण्यावर आश्चर्याने बघतच राहा. जयश्री काकू काही बोलायला जातात, तोच मनवा त्यांना बघून बोलते. मनवा म्हणाले, आई तू भर ग ओटी, आम्ही आहोत तुझी लेकरं तुझ्यासोबत. जयश्री काकू तोंडवाकडं करून गुपचूप बसत असतात. अरुणराव म्हणाले, मधुकरराव, मनवा असं का बोलली? आणि तुमच्या बहिणी आहेत ना त्या? मधुकरराव म्हणाले, वहिनी मनीषाला नेहमी वांजोटी बोलण्याच्या, पण आज मनवाने त्यांना उत्तर दिले. ओटी भरून झाल्यावर वेदू रोहितला इशारा करत असते. रोहित, गाणं लाव म्हणून. चांदण्यात नाग हिला नटवा सजवा, हिला झोपाडे झुलवा. भोवतालची बस तिला काव हवते पुसवा, तिचे डोहाळे पुरवा. हो हो डोहाळे पुरवा ग कुणीतरी, अग पारुताई ग कुणीतरी येणार ग. सर्वजण त्यांना साथ देतात. चैतन्य वेदूला आणि रोहित मनवाला बघतच राहतात. दोघं तोंड आ करून त्यांना बघत असतात. अरुण त्यांच्याकडे येऊन अरुण म्हणाले, तोंड बंद करा बेटा, नाहीतर माशी जाईल तोंडात, आणि जोरात हसून निघून जातात. तसे दोघे भानावर येऊन एकमेकांना बघून हसत असतात. दुसऱ्या दिवशी सकाळी मधुकरराव, अरुण आणि चैतन्याचे पप्पा वेदूंच्या घरी जातात. मधुकरराव म्हणाले, वेदू घरात कोणी आहे का? बाबांना बोलव बेटा. वेदू त्यांना बघून शॉकच होते आणि घाबरून जाते. वेदू म्हणाली, हो बोलावते, तुम्ही बसा ना, आणि आतमध्ये जाऊन बाबांना सांगते. ते बाहेर येतात. वेदू लगेच चैतन्याला फोन करते, पण चैतन्य मुद्दाम फोन नाही उचलत. नंतर ती मनवाला फोन करते. मनवा हसू दाबून तिचा फोन रिसीव्ह करते. वेदू म्हणाले,
अगं मनवा काका, अरुण काका आणि चैतन्याचे पप्पा माझ्या घरी आले आहेत. का आले अगं ते? मनवा म्हणाली. मला काय माहिती, काही बोलायचे आहे का? वेदू म्हणाली. प्लीज तू घरी ये ना गं, माझे तर हातपाय गार पडले आहे आणि रडू लागते. मनवा म्हणाली. तू रडू नको ना गं, आम्ही येतो. मनवा म्हणाली. चैतन्य चल, ती खरंच खूप घाबरलेली आहे. यश म्हणाला. आज आपला मर्डर नक्कीच होणार. वाचव रे देवा आम्हाला त्या वेदूपासून. सर्वजण वेदूंच्या घरी पोचतात. चैतन्याचे पप्पा, आज आम्ही माझ्या मुलगा चैतन्यासाठी वेदूचा हात मागायला आलेलो आहोत. वेदूंचे पप्पा म्हणाले. पण मी चैतन्याचे पप्पा, मला तुमची मुलगी माझी मुलगी बनवून न्यायची आहे. 1 नारळ आणि ₹1.25 देऊन द्या. अजून काहीही नको आम्हाला. आणि हात जोडतात. वेदूंचे पप्पा म्हणाले. पण मी आधी माझ्या मुलीला विचारेल. वेदूंची आई आणि बाबा आतमध्ये जातात. मनवा पण त्यांच्या मागे जाते. वेदूंचे बाबा म्हणाले. वेदू बेटा, तुझं काय म्हणणं आहे? ती तुझा हात चैतन्यासाठी मागायला आलेले आहे. वेदू म्हणाली. तुम्ही म्हणाल तसं. वेदूंची आई म्हणाली. बेटा, तुझा होकार असेल तरच आम्ही हो म्हणू. वेदू मानेनेच हो म्हणते. वेदूंचे पप्पा आणि आई बाहेर जातात. मनवा म्हणाली वेदूला मिठी मारून. घाबरू नको, आम्ही आहोत ना. चैतन्याचे पप्पा, आज आम्ही माझा मुलगा चैतन्यासाठी वेदूंचा हात मागायला आलो आहोत. वेदूंचे पप्पा म्हणाले. पण मी चैतन्याचे पप्पा, वेदूंचे पप्पा म्हणाले. मला माझ्या मुलीचं सुख हवे आहे, पण तुमचे घरणे खूप मोठे आहेत. चैतन्याचे पप्पा म्हणाले. मी मुलगी नेतोय, सून नाही. वेदूंचे पप्पा म्हणाले. आम्ही तयार आहोत. अरुण म्हणाले. चला मग आता तोंड गोड करूया. चैतन्याचे पप्पा म्हणाले. आज आम्ही जातोय तो आजच ठरूया का? चैतन्याचे पप्पा म्हणाले. पण इतक्या लवकर? चैतन्याचे पप्पा म्हणाले. आम्हाला घाई आहे, आमच्या मुलीला न्यायची. वेदूचे पप्पा म्हणाले. आहो पण चैतन्याचे पप्पा, लग्न आम्ही करू मुंबईला आणि सर्व खर्च आम्हीच करू. अरुण म्हणाले. ठीक आहे, तर आज नारळ देऊन पक्क करूया लग्न. वेदूंचे पप्पा म्हणाले. आम्हालाही करायचे आहे. चैतन्याचे पप्पा म्हणाले. तुम्हाला दे द्यायचे आहे ते द्या, पण लग्न आम्हीच करू मुंबईला. वेदूंच्या डोळ्यात पाणी येते. वेदूंच्या आई आणि वडिलांच्या पण डोळ्यात पाणी येते. चैतन्य त्यांच्या पाया पडतो आणि वेदू चैतन्याच्या वडिलांच्याही पाया पडते. यश म्हणाला. कसं वाटलं सरप्राईज? वेदू म्हणाली. शॉक होऊन. म्हणजे हे सर्व आधीच प्लॅन होता. आणि रागात मनवा रोहित आणि चैतन्याकडे बघते. मनवा म्हणाली. कान पकडून सॉरी बोलते. चैतन्य पण लांबून कान पकडून सॉरी बोलतो. यश म्हणाला. ये चिमणी, रागवू नको ना ग. वेदू म्हणाली. भाई, तू पण माझी हालत काय झाले होते मलाच माहिती आहे. आणि रागात बघते. चैतन्याचे पप्पा म्हणाले. अरे बेटा, मीच नाही सांगितले होते. वेदू हसते, पण चैतन्याला एका रागात लूक देऊन तुला नंतर बघते असं डोळ्यांनीच सांगतो. मनवा आणि वेदूची आई सर्व तयारी करत असतात आणि घरात कार्यक्रम करतात. संध्याकाळी पायलला घेऊन सर्व निघत असतात. फक्त मधुकरराव, मनीषा आणि मनवा जात नाही. अरुण म्हणाले. कधी येणार बेटा पुण्याला? मनवा म्हणाली. पप्पा, काही दिवस येते राहते, मग रिझल्ट लागेल, मग डायरेक्ट पुण्याला येते. रोहितला तर तिला आत्ता सोबत घेऊन जाऊ वाटत होते, पण तो काहीच बोलत नाही. सर्व बाय करून मनवा थोडे दिवस वेदू सोबत आणि घरच्यांच्या सोबत घालवत असते. वेदूला तर आकाश छोटं झाल्यासारखे वाटत असते. चैतन्य सोबत नवीन जीवनाची स्वप्ने बघत असते. तासनतास दोघे फोनवर बोलत असतात. आता रिझल्टची डेट पण फिक्स झालेली असते. रिझल्टच्या 1 दिवस आधी वेदू आणि मनवा दोघी पण टेन्शनमध्ये असतात. जास्त करून मनवा, कारण कोणत्याही परिस्थितीत तिला गोल्ड मेडल हवे असते. रात्री मनवाचे जेवणात पण मन लागत नाही. सर्व तिला समजावत असतात, पण तरीही तिचे मन बेचैन असते. रात्री न राहून रोहित तिला फोन करतो. रोहित बोलला. हॅलो, काय करत आहे ग? मनवा म्हणाली. काही नाही. रोहित म्हणाला. टेन्शन आले का? मनवा म्हणाली. हो, थोडी भीती पण वाटत आहे. जर थोडी जरी मेहनत कमी पडली तर गोल्ड मेडल हातातून जाईल. रोहित म्हणाला. आय नो, तुला नक्कीच गोल्ड मेडल मिळेल आणि आम्ही सर्व तुला मेडल घेताना बघणार आहोत. मनवा म्हणाले. नाही, आणि मिळाले नाही तर? रोहित म्हणाला. फक्त एक्झाममध्ये गोल्ड मेडल नाही मिळाले तर काय झालं? पुढे जाऊन तू खूप छान डॉक्टर होशील. तेव्हा लोकांचे आयुष्य वाचवशील, त्यांचा त्रास कमी करशील. ते सर्व क्षण तुझ्यासाठी गोल्ड मेडलपेक्षाही कितीतरी महत्त्वाचे असतील. प्रत्येक पेशंट त्यांचे आयुष्य तुझ्यावर विश्वास ठेवून तुझ्या हातात देतील. तो विश्वासमध्ये एक तुझे गोल्ड मेडलच असेल, नाही का?
मनवा म्हणाली, थँक्यू, तुमचा विश्वास बघून मला पण नवीन हिंमत आली. रोहित म्हणाला, तुझा प्रत्येक क्षणात मी तुझ्या सोबत आहे, तुझी सावली बनून. मनवाला हे ऐकून अंगावर शहारे येतात. रोहित म्हणाला, काय झाले? मनवा म्हणाली, काही नाही, जेवण केलं का तुम्ही? रोहित म्हणाला, माझी बेस्टी अजून भुकेली आहे, मग मी कसं जेवण करणार? मनवा म्हणाली, तुम्हाला कसं माहिती? रोहित म्हणाला, इतकं तर मी ओळखतोच ना तुला. चल जेवण करून घे, शांतपणे झोप. मनवा म्हणाली, हो, तुम्ही पण थँक्यू. खरंच आज या सर्वांची गरज होती. सकाळी रिझल्ट लागतो तर मनवा फर्स्ट आलेली असते, वेदू पण रँकमध्ये आलेली असते. हा क्षण सर्वांसाठी खूप अभिमानाचा असतो. मनवा आणि वेदू तर खूपच आनंदी असतात. कॉलेजमध्ये मनवाला आणि सर्वांना डिग्री मिळणार असतात, म्हणून मधुकरराव, मनीषा, वेदूंचे आई बाबा, चैतन्य आणि चैतन्याचे पप्पा, अरुण, यश आणि रोहित मनवा आणि वेदूंच्या कॉलेजमध्ये येतात. पायलला 9वा महिना लागलेला असतो. पायल आणि रंजना येत नाही. सर्वांना डिग्री दिली जाते. सर्वजण टाळ्या वाजवून सर्वांचे अभिनंदन करत असतात आणि मनवाचे नाव मेडल घेण्यासाठी घेतले जाते. तेव्हा यश, मधुकरराव, मनीषाच्या डोळ्यातून पाणी येतात. मनवाला बोलायला सांगतात, पण ती खूप भावूक झालेली असते, म्हणून मनवाच्या आईवडिलांना बोलावले जाते. पण मधुकरराव बोलतात. मधुकरराव म्हणाले, यश बेटा, मी नाही बोलू शकणार, तू बोल. मला भीती वाटते इतक्या लोकांसमोर बोलायला. यश स्टेजवर जातो. यश म्हणाला, आज मनवाने आमच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आहे आणि ती तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने गोल्ड मेडल डॉक्टर झालेली आहे. आम्हाला हे क्षण दाखवायला मनवाची खूप मेहनत घेतलेली आहे, पण त्यामागे आमच्या आईवडिलांची पण खूप मेहनत घेतली आहे. आम्ही एक मध्यम घरातील लोक, दोघी मुलांना शिकवताना खूप तडजोड केलेली आहे. मनवाच्या ॲडमिशनच्या वेळेस पैसे नव्हते तर आमच्या आईने तिचे सर्व दागिने गहाण ठेवले. मनीषा आईंचा सर्वात मोठा वाटा आहे मनवाला डॉक्टर बनवायला. आम्हाला आज गर्व आहे मनवावर. हे ऐकून मनवाला तर शॉकच बसतो की तिच्या आईने तिच्यासाठी इतके केले, पण कधीच एक शब्द पण तिने नाही बोलली. मनवाच्या डोळ्यात पाणी येते. सर्वजण मनवाचे कौतुक करत असतात. मनवा आणि वेदू सर्व फ्रेंड आणि टीचरला भेटून येतात. चैतन्याचे पप्पा म्हणाले, खूप खूप अभिनंदन बेटा तुमचे. अरुण म्हणाले, मला गर्व आहे बेटा तुमच्यावर. चैतन्याचे पप्पा म्हणाले, चला आज आले आहोत तर तुमच्या मुलींचे घर पण बघूया का? वेदूचे पप्पा म्हणाले, पण रात्री आम्ही वापस गावी जाणार आहोत. चैतन्याचे पप्पा म्हणाले, चैतन्य पोचवून देईल की तुम्हाला सर्वांना? यश म्हणाला, आज नाही आम्ही येऊ शकत, तिकडं पायल घरी आहे, तिला जास्त वेळ नाही सोडू शकत. अरुण म्हणाले, आम्ही नंतर येऊ. चैतन्याचे पप्पा म्हणाले, चालेल, पण मनवा आणि रोहितला तर येऊ शकतास ना? आणि हो वेदू बेटा, आता आलीच आहेस तर उद्या चैतन्यासोबत जाऊन लग्नाचे कपडे पण घेऊन ये. वेदू तिच्या बाबांकडे बघते. वेदूंचे बाबा म्हणाले, हो चालेल वेदू, तू थांब बेटा, आज आम्ही जातो, तू उद्या खरेदी करून ये. चैतन्य तर लगेच खुश होतो. मनवा म्हणाली, पण आता मला एका ठिकाणी आईबाबांना घेऊन जायचे आहे. रोहित म्हणाला, ओके, मी तुमच्या सोबत येतो. मधुकर काकांना आणि काकूंना स्टेशनवर पोचून मनवा आणि चैतन्याकडे येऊन चैतन्याचे पप्पा म्हणाले, ठीक आहे, पण रात्री तुम्ही सर्व घरीच हॉस्टेलवर नाही. वेदूंचे बाबा म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही. मनवा म्हणाली वेदूंच्या कानात, जा बेटा, तुझ्या सासरी जा, घर बघून आणि बेडरूम पण बघून ये. पण वेदूला डोळा मारतो. वेदू लाजते. मनवा म्हणाली, जर अशीच लाजत राहिली तर चैतन्य जिजू उद्याच लग्न करून टाकतील. तशा दोघीही हसायला लागतात. वेदूंचे आईबाबा आणि वेदू चैतन्य सोबत जातात आणि रोहित, मधुकरराव, मनीषा आणि मनवा सर्व सोबत जातात. मनवा म्हणाली, रोहित, मला एका शॉपमध्ये जायचे आहे, थोडा खाऊ घ्यायचा आहे. रोहित म्हणाला, माहीत आहे मला, आपण आश्रममध्ये जात आहोत. मनवा मनात, त्यांना कसं कळले की मला आश्रममध्ये जायचे आहे? मनवा रोहितकडे बघते. रोहित पण तिच्याकडे बघत असतो. तर दोघांची नजर होते. मनवा लगेच नजर चोरून खिडकीच्या बाहेर बघायला लागते. सर्वजण आश्रममध्ये पोचतात. सर्व लहान मुलाला घोळंका करून उभे राहतात. आश्रम सांभाळणाऱ्या मावशी पण येतात. मनवा त्यांच्या पाया पडते. मावशी म्हणाले, अशीच मोठी हो ग बाई, आणि तिच्या चेहऱ्यांवरून हात फिरवतात. मनवा मनीषा आणि मधुकररावांची ओळख करून देते. सर्वजण आतमध्ये जातात. आश्रम खूप छान सजवलेले असतात. एक मोठा बोर्डावर अभिनंदन मनवादी लिहिलेलं असतं. एक मोठा केक पण ठेवलेला असतो. छोटी चुटकी म्हणाली, मनवादी, आवडलं ना तुला? मनवा म्हणाली,
चुटकीला उचलून घेत तिच्या गालांवर पप्पी देत. खूप छान आहे, थँक्यू. चुटकी म्हणाली. दी हे आम्ही नाही लिहिलं, रोहित दादाने केलेलं आहे. आता तू त्याला पप्पी दे आणि थँक्यू म्हण. हे ऐकून मनवा आणि रोहितला अवघडल्यासारखं होतं. मनवा म्हणाले, थँक्यू रोहित. रोहित म्हणाला स्माईल देत. इतना तो बनता है. चला जेवण करा, सर्व लहान मुलांना म्हणतो. आज आश्रममध्ये दिवाळीच असते. जेवणाला गुलाबजामुन, पुलाव, मटर पनीर, चपाती असते. रोहित मनवा सर्वांना जेवण वाढत असतो. मधुकरराव म्हणाले, मनीषा बघ, माझ्या मुलीने कमवलेली माणसं. मनीषा म्हणाली, हो, अगदी तिच्यासारखी प्रेमळ आणि निरागस. एक बोलू का? मधुकरराव म्हणाले. हा बोला ना, मनीषा म्हणाले. आपल्या मनवासाठी रोहित कसा आहे? मधुकरराव म्हणाले. मला पण कधीपासून हा विचार होता. मनात पण रोहित आणि मनवाच्या मनात काय आहे हे महत्त्वाचे आहे ना. आणि त्याच काय म्हणणे आहे पण महत्त्वाचे आहे. बघू पुढं. सर्वांनी जेवण होतात. चैतन्याच्या घरी वेदू आणि तिचे आईबाबा पण येतात. त्यांच्या घरी काम करणारी विमलताई वेदूंना ओवाळून स्वागत करते. वेदू आणि तिचे आईबाबांचं त्यांचं घर बघतच राहतात. खूप मोठा बंगला असतो तो. भेटूया पुढच्या भागात. हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.